दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाईपवार नगर मित्रमंडळ करवीरच्या राजाचे आगमन आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाले। यावर्षीच्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती थेट हैदराबाद येथून खास आणलेली आहे। मूर्तीचे आगमन होताच कोल्हापूरवासियांनी ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या वर्षावात आणि गणपती बाप्पा मोरया या जयघोषात मूर्तीचे स्वागत केले। संपूर्ण परिसर यावेळी भक्तिरसात आणि आनंदाच्या उत्साहात न्हाऊन निघाला। या हैदराबादी मूर्तीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तिची अद्वितीय कलाकुसर आणि सूक्ष्म नक्षीकाम। कोल्हापूरवासियांना अशी भव्य मूर्ती पाहण्याची ही एक खास संधी असून वाईपवार नगर मित्रमंडळाने सर्व नागरिकांना मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येण्याचे आवाहन केले। पाहूया ते काय म्हणाले। करवीरचा राजा याचं आगमन आपण या ठिकाणी करतोय आणि ही मूर्ती कोल्हापूरवासियांना तुमच्या माध्यमातून कळवतो की हैदराबादवरून आपण आणलेली आहे आणि सर्व कोल्हापूरकरांना माझी विनंती आहे की करवीरच्या राजा वाईपवार नगर मित्रमंडळ यांची भव्य अशी मूर्तीचं आगमन आज झालेलं आहे आणि ज्या दिवशी आपलं गणपतीचं आपण अनंत चतुर्थी ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपली ही मूर्ती सर्वांना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना माझी विनंती आहे की सर्वांनी ही मूर्ती अवश्य पाहण्यासाठी यावं ही मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो। सालाबादप्रमाणे याही वर्षी वाईपवार नगर मित्रमंडळाने आगमन सोहळा मोठ्या प्रमाणात केलेला आहे, पण या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे काय, कोल्हापूरमध्ये प्रथमच हैदराबादहून मूर्ती कोल्हापूरमध्ये आलेली आहे आणि असं पहिल्यांदाच घडलेलं आहे आणि एवढी अत्यंत सुंदर अशी मूर्ती चौधरीच्या कार्यशाळेतून आलेली आहे आपल्या कोल्हापूरमध्ये। त्यामुळे यावर्षी कोल्हापूरकरांना एक चांगली संधी आली की हैदराबादची कला पण बघायला मिळालेली आहे। हे पण आमच्या वाईपवार नगर मित्रमंडळ या निमित्तानं बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।